नमस्कार. नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची नवीन प्रकारची रांगोळी बनवणार आहे. ही पहा, ही अशा प्रकारची रांगोळी आपल्याला आज बनवायची आहे. ही मी 42 मोत्यांची केलेली आहे आणि ही 44 मोत्यांची केलेली आहे आणि ही 24 मोत्यांची केलेली आहे. ही थोडी लहान करून पाहिलेली आहे, जमते की नाही, पण जमली म्हणून मी शिकवायला घेतलेली आहे. तर ही रांगोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. 2 कलरमधले मोती घेतलेले आहे, पांढरे मोती घेतलेले आहे, धागा कापायला कात्री घेतलेली आहे, धागा घेतलेला आहे नायलॉनचा आणि वस्तू बनवण्याकरता सुई घेतलेली आहे. हे पहा, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, आणि आता आपल्या धाग्यामध्ये 24 रंगीत मोती ओवून घ्यायचे. हे तिघही मोती 6 नंबरचे घेतलेले आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. किंवा तुम्हाला समजले की नाही, डिझाईन आवडले की नाही, म्हणजे मला सुद्धा कळतं की कोणाकोणाला व्हिडिओ आवडला ते. आपल्याला हे 24 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 24 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. हा मी रांगोळीचा एक भाग आज तुम्हाला शिकवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओला दुसरी डिझाईन त्याच्यामध्ये शिकवणार आहे. हे 24 मोती ओवून घेतलेले आहे आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा. तर गोल पहा, ही गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या 2-3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. ही सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हे पहा, आता इथे आपल्याला 6 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती घेतले. आता इथे मी पिवळा आणि लाल कलर घेतला. लाल कलरचा मी गोल केलेला आहे आणि खाली आपल्याला पिवळा कलर टाकायचा. मी पिवळा कलर घेतला, तुम्ही कुठलाही कलर ह्याच्यामध्ये वापरू शकतात. पिवळे आपल्याला 7 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 6 पांढरे, 7 पिवळे आणि आता परत 6 पांढरे मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. पहा, 6 पांढरे, 7 पिवळे, 6 पांढरे. आता आपल्याला काय करायचं, आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे
तर तो मोती धरून आपल्याला इकडे 6 मोती सोडायचे आहे. तर पहा 1 2 3 4 5 6. ह्या 6व्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हा पहा, हा 6वा मोती. याच्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर त्याच्या पुढचे 3 मोती अशी सुई आपण बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, 3 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे मध्यभागी आपल्याला परत 6 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. पहा, 2 2 4 आणि 1 5. मध्यभागी 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि इकडचा 1 मोती, असे 6 मोती आपले. ह्या 6व्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. इकडे 5 मोती ओवून घेतले, 6 पांढरे 7 पिवळे 6 पांढरे. नंतर 3 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. नंतर 5 पांढरे मोती ओवून घेतले. पहा, हे 5 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर हा जो 6 नंबरचा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, खालच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पिवळ्या जवळचा 1 मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली ही पाकळी तयार झाली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला परत 7 पिवळे मोती घ्यायचे आहे. तुम्ही करून पहा रांगोळी आणि मला कॉमेंटद्वारे कळवा. हे 7 पिवळे मोती घेतले आणि आता परत 6 पांढरे मोती घ्यायचे. सहा पांढरे मोती घेतले आणि आता परत आपल्याला काय करायचं, इकडचे हे जे 3 मोती आहे 1 2 3, हे 3 लाल मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला अशी इथे बाहेर काढायची. हे 3 मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ह्या 3 मोत्यातनं, रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर ही जी पाकळी केली आपण त्याच्यातले हे वरचे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपल्याला खाली काढायची. पहा, ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता इथे हे 2 पांढरे मोती, परत 3 पांढरे मोती, हे पहा, हे आपले 5 मोती इथे आहे आणि इकडचा हा 1 मोती, अशी ह्या 6व्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. असं आता आपल्याला ह्या पूर्ण गोलामध्ये ही डिझाईन करायची आहे. हे पहा, ही इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली. आता परत आपण इथे 7 पिवळे मोती ओवून घेऊ. हे पहा, 7 पिवळे मोती ओवून घेतले आणि 6 पांढरे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले, 7 पिवळे 6 पांढरे. परत आता आपल्याला इकडचे हे 3 मोती 1 2 3, हे 3 लाल मोती आहे ह्याच्यातनं सुई त्याच दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली.
आणि परत ह्या 2 मोत्यांमधून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे पांढरे 2 मोती. आता इथे परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि हे 5 मोती आणि इकडचा हा 1 मोती, असे 6 मोती आपले इथे येतात. पहा, ह्या एका मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची. परत आता इथे 7 पिवळे मोती ओवून घ्यायचे. हे 7 पिवळे मोती ओवून घेतले आणि परत 6 पांढरे मोती घ्यायचे. हे 6 पांढरे मोती घेतले आणि परत 1 2 3 हे 3 लाल मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची. हे पहा, हे 3 लाल मोती, ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता ही पाकळी केली आपण. ह्या पाकळीतले हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई खाली काढायची. ही अशी सुई खाली काढल्यानंतर परत आता इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे 3 पांढरे मोती ओवले आणि ह्या 6 मोत्यातल्या ह्या एका खालच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. हे अशी आपल्याला डिझाईन पूर्ण गोलाला करायची आहे. अशी इथपर्यंत आपल्याला डिझाईन करायची आहे. आता तुम्ही हे करून पहा, मी पुढे दाखवते कसं करायचं ते. हे पहा, माझा एवढा गोल झालेला आहे. आता मी ह्या गोलातनं सुई बाहेर काढलेली आहे. ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. परत आता इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आपल्याला. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ही पाकळी, ह्या पाकळीतला हा 6वा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, हा असा आपला इथे पाकळीचा आकार तयार झाला. आता इथे आपण परत 7 पिवळे मोती ओवून घेऊ. हे पहा, 7 पिवळे मोती ओवून घेतले आणि आता ही जी पाकळी केली आपण, ह्या पाकळीतल्या ह्या एका मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढू. हा पांढरा मोती, ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि आता पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. अशा प्रकारे आपले सुंदर अशी मोत्याच्या फुलांची डिझाईन इथे तयार झालेली आहे. आता मी इथे गाठ पाडून घेते आहे. पहा, हे मी असा धागा बाहेर काढलेला आहे या गोलातून आणि इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. पहा,
सुंदर अशी आपली मोत्याच्या फुलांची डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा मोत्याच्या फुलाची डिझाईन. ही 24 फुलांची आहे. ही 44 फुलांची आहे. 44 मण्यांची. ही 24 मण्यांची, ही 44 मण्यांची अशा ह्या डिझाईनी बनवलेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू पुढल्या व्हिडिओला.